माझं नाही बघ, 2 वेळा माझं बिग बॉसच्या घरात जायचं राहून गेल्याचं एकमेव कारण होतं ते माझं ब्रेन हॅमरेजचं ऑपरेशन ते मध्ये आलं. कळलं पण का? त्यानंतर आता जे झाले त्यांचा तो रूल झालाय आता की तुम्हाला जर काही मेजर झालं असेल तुमच्या आयुष्यात, एखादी मेजर तुमच्यात आजार पण असेल तर तुम्ही येऊच शकत नाही ह्याच्यामध्ये. ह्याचं कारण तू जर फर्स्ट सीझन बघितलं असेल तर सुशांत शेलार तिकडे पडला होता आणि त्याने रिक्वेस्ट केली होती की मला जाऊन येऊ दे, फक्त कुठे हॉस्पिटलला जाऊन मला फक्त सिटी स्कॅन करून येऊ दे. तर त्याला बोलले नाही, तुला सोडावंच लागेल. मग त्याने तो सोडला. मग त्यांचा तो रूलच झाला की एखाद्या कंटेस्टंटला मेजर आजार जर काय असेल तर त्याला आपण शोमध्ये घ्यायचं नाही. आता सुद्धा कुठले तरी कंटेस्टंट, आय डोंट रिमेंबर हर नेम, सोनाली ना आता या सीझन मध्ये. हो, सोनाली राऊत, तिथला पण इन्फेक्शन झालं. पण तिच्यासाठी तिकडे अरेंज केलं सगळं. हो, मग त्याने आता ते हे सुशांतने केलं. परत त्यांना हे केलं की माझ्या वेळेला काय नाही केलं तुम्ही. ठीक आहे, हरकत सुशांतने नाही. आता बोलून दाखवलं हो ते. हो. सो बिग बॉस पर्यंत मी सुद्धा गेलो. अगदी पेमेंटची पण मागच्या काही 3-4 वर्षापूर्वी पेमेंट्स पर्यंत आलं होतं. पण नंतर त्यांना कुठून तरी कळलं की ह्याचं असं झालं होतं. कारण ज्या टीमशी मी बोलत होतो त्यांना माझ्या आजारपणाबद्दल काहीच माहिती. सो ठीक आहे, मराठी नाही, आपण हिंदी बिग बॉस मध्ये जाऊ. मला तुला विचारायचं, तुझ्या आयुष्यातली काही अशी माणसं की जी तुझ्यासाठी खूप खास आहेत, म्हणजे इंडस्ट्रीतली, की मग एक संतोष पवार म्हण किंवा ज्याच्यासोबत तू जास्त काम केलंयस, सतीश तारे म्हण, किंवा अशी नावं असतील की ज्यांच्याबद्दल तुला आवर्जून बोलायचंय, ज्यांच्या सोबतचं तुझं इक्वेशन तुला इथे सांगायचंय, त्या आठवणी तुला चांगल्या शेअर करायच्या? सगळ्यात आधी अमरजीत आमले हे नाव घेईन मी. आता जे कुर्ला टू वेंगुर्ला फिल्म आली त्याचे लेखक आणि निर्माते. सिनेमा पण तो छान होता. हो, सिनेमा अतिशय उत्तम बनवला, फार रेअर सिनेमा बनवला त्यांनी. आणि कारण मग कीर्ती कॉलेजला असताना माझी आणि अमरजीतची भेट झाली होती आणि संवेदना परिवार नावाचा एक तिकडे ग्रुप होता जो कीर्तीवाले स्टुडंट्स, त्याच्यामध्ये मॅक स्टुडंट्स, चालू स्टुडंट्स सगळे असायचे. आणि मग तिकडच्या वर्कशॉपमध्ये मी गेलो होतो, त्यांचा संवेदना परिवारचा वर्कशॉप होता, तिथे मी सिलेक्ट झालो. त्यापूर्वी अभिनय असा कधी केला नव्हता. तिकडे मी ट्राय मारला, ऑडिशन देऊया, ऑडिशनमध्ये सिलेक्ट झालो. मग अमरजीतच्या संपर्कात आलो. मग त्याने मला ॲक्टिंगचे बरेच धडे दिले, इंडस्ट्री काय असते, नाटक काय असतं. मग त्यांच्यासोबत काही नाटकांमध्ये काम करत गेलो. सो हा अमरजीत आमले ह्याने मला जो बेस बनवायचा असतो ना एखाद्या अभिनेत्याचा, सो अमरने माझा तो बेस बनवला. त्याच्यानंतर मग संजय खापरे जे आपले ऍक्टर आहेत, ते मुळात होते आर्ट डायरेक्टर. हो, संजय कमालीचा आहे. हा, त्याचा हात खूप सुंदर आहे, खूप छान. त्याच्या घरातलं गणपतीचं डेकोरेशन तो स्वतः करतो तो. आणि मग त्याने मी त्याच्या असिस्टंट होतो आर्ट डायरेक्शन मध्ये. मी 3 मालिका केल्या त्याच्यासोबत. काय बोलतो? काम काहीच नाही ना, कॉलेज संपलं, पुढे करायचं काय? आई पोलीस मध्ये, बाप इंजिनिअरिंग कंपनी, या क्षेत्राशी काही संबंध नाही, लांब पडेल. म्हटलं काहीतरी काम करूया. त्याचा असिस्टंट राहिलो मी आणि 3 मालिका मी त्याच्याबरोबर केल्या. 150 रुपये मला रोज मिळायचा तेव्हा. 12-16 तासाचे 150 रुपये मिळायचे मला. तेव्हा ते भरपूर वाटत असतं. मग ठीक आहे, तेव्हा जबाबदाऱ्या नव्हत्या ग. 150 चल काय फरक पडणार आहे. आणि आर्ट डायरेक्शनचा असिस्टंट म्हणजे काय मोठी काम असायची माहिती आहे आम्हाला. ही खुर्ची उचल तिकडे ठेव, ही कुंडी उचल तिकडे. म्हटलं बरं हेच काम आहे, कारण ह्याच्या व्यतिरिक्त आर्ट डायरेक्शन मधलं मला तरी काही येत नाही. सो आणि पण संजयने माझी काही नाटकं आधीची पाहिलेली होती, इंटर कॉलेजिएट म्हणा किंवा काय म्हणा. तर तेव्हा यदा कदाचित नावाचं एक फार मोठं नाटक आलं होतं 1998 साली. तर मी 99 साली संजयच्या संपर्कात आलो. मग संजयने मला विचारलं की तू माझी रिप्लेसमेंट करशील का, कारण माझी काही बाहेरची कामं वाढत आहेत आर्ट डायरेक्शनची पण, आणि मला एखादी फिल्म पण मला ऑफर झाली आहे. म्हटलं करेन ना संजय, त्यात काय एवढं, मला जमलं तर नक्कीच करेन. पण म्हटलं, आणि संजय खापरे तेव्हा त्या अख्ख्या नाटकामध्ये एकटा खूप बॅटिंग करायचा. तर धृतराष्ट्राचं तो काम करायचा, धृतराष्ट्राचं काम करायचा तो. आणि त्याने तो रोल ऑफर केला. म्हटलं ठीक आहे. मग मी गेलो गडकरीला, तालमीला, आणि मग मी ऑडिशन वगैरे दिलं. पण तिकडे ऑलरेडी एक मुलगा हायर केला होता त्या लोकांनी, ऑलरेडी एक मुलगा फायनल केला होता, चेतन होडगे नावाचा. पण ते बोलले की आगंतुक नावाचं कॅरेक्टर करशील का. म्हटलं आगंतुक म्हणजे काय? म्हणजे आगंतुक इन द सेन्स तो अचानकपणे येणारा एखादं कॅरेक्टर म्हणजे आगंतुक. म्हणजे त्याच्यामध्ये आगंतुकची पात्र होती, वाघातली मावशी होती, देवानंद होता, रावण होता, तुला सांगतो वीरप्पन होता, श्रावणबाळ होता, आणि शेवटी महात्मा गांधी होते. हे 6 पात्र होती. तर मी त्याचं ऑडिशन दिलं आणि मला म्हणाले की तू हे कॅरेक्टर कर. ते जे पूर्वी करायचा किशोर चौगुले. पण किशोर चौगुले तेव्हा बीएमसीत कामाला असल्यामुळे त्याला सगळे प्रयोग करायला जमायचे नाही. या नाटकाचे ऑलमोस्ट 45 ते 50 प्रयोग महिन्याला व्हायचे. सो तेव्हा मग व्यावसायिक नाटकात मला कोणी आणलं तर संजय खापरे. मी आजही त्याचं नाव कधीच विसरत नाही. त्याच्यानंतर मग मी हे नाटक होतं संतोष पवारांचं, पण संतोष पवारची माझी 1 to 1 अशी कधी झालीच नव्हती. कळलं का? मी त्याची भेटच नाही. मी 1,500 प्रयोग केले त्या नाटकाचे. 1,500 प्रयोग व्हायला किती काळ लागतो तुला माहिती. तोपर्यंत मी संतोषला कधी भेटलो नव्हतो.
मग अच्छा. त्याच्यानंतर मी संतोषच्या संपर्कात आलो. मग आमचं ट्युनिंग चांगलं जुळलं. मग त्याने मला नाटकातून त्याने मग संतोषकडे जे मी शिकलो ना, हम्म. ऑन फ्लोअर काय करायचं, मग ते सिनेमा असो, नाटक असो, टेलिव्हिजन असो, काय असो, तुझं हे शार्प कसं ठेवायचं ना, प्रत्येक ओळीमध्ये तू कसा शार्प पाहिजेस, हे मला संतोषकडून मी शिकलो. आणि तो कोळून प्यायलेला माणूस आहे ना नाटक. प्रत्येक प्रचंड प्रचंड प्रत्येक वाक्यावर त्याचं पकड, प्रत्येक शब्दावरती पंच कसा काढायचा. बरं, तुझा पंच काढण्यासाठी समोरच्याने काय बोललं पाहिजे, नुसतं एवढंच केलं पाहिजे, तू काय रे असं बोलला तर तो पंच केला. ह्याचं जी काय छोटी छोटी गणित आहेत ना, ती संतोषकडून मला ती शिकायला मिळेल. आणि मग संतोष बरोबर सलग बरीच नाटकं केली. मग आता सिनेमाकडे येऊया. नाटक झालं, मग त्याच 9/9 आमचं एक नाटक होतं ज्याच्यामध्ये मी 10 पात्र करायचो. 10 पात्र करायचो मी. तर सचिन पिळगावकर एकदा नाटकाला आले होते. त्याने मला त्यांचे हे संतोषचंच नाटक आहे ना? संतोष पवार, हां, संतोष काम पण पवार. करायचं नाही, त्याच्यात. हो, हो. संतोष काम करायचा आणि मी त्याच्यात 10 भूमिका करायचो. कळलं का? त्याच्यानंतर मग सचिन पिळगावकरांनी आलं, मला त्यांनी हिंदी सिरियल एक ऑफर केली तेव्हा. त्याच्यात मी कॅमिओ करायचो. सहारा नावाचं चॅनल होतं. हो, माहिती आहे. त्याच्यात मग गिल्ली डंडा नावाची ती सिरियल होती. सुधीर जोशी मेन रोलला होते. पनवेलला त्याचं शूटिंग चालायचं. मग ते झालं. मग कालांतराने 12 वर्षानंतर त्यांनी चित्रपटात कमबॅक करायचं ठरवलं होतं. सचिन त्यांचा शेवटचा सिनेमा होता कुंकू. हो. तो 12 वर्षांनंतर 2004 मध्ये, म्हणजे मला वाटतं 92 साली कुंकू आला होता. त्याच्यानंतर 2004 मध्ये त्यांनी नवरा माझा नवसाचा हा पिक्चर करायचा ठरवलं. त्यामुळे बरीच इंडस्ट्री त्याच्यामध्ये आनंदात होती, कारण खूप लोक त्याच्यामध्ये कामं करायचं असं ठरलं होतं. बऱ्याच लोकांची कास्टिंग झाली होती. त्याचे जे डायलॉग्स होते ते संतोष पवार लिहित होता. कळलं? सो संतोष पवार आणि सचिन पिळगावकर यांचं एकत्र मत झालं की हे जे चिपळूणचं कॅरेक्टर आहे ते विकास समुद्रे करणार. आणि मला रिडिंगची तशी काय मला कधी गरज नाही लागली, कारण मुळात बानकोटी ते कॅरेक्टर होतं, म्हणजे चिपळूणचं. आणि यदाकदाचित हे मुळात बानकोटी नाटक होतं, त्यामुळे ती भाषा मला ऑलरेडी अवगत होती. त्यामुळे तसं त्या प्रकारे माझं तिकडे कास्टिंग झालं असतो. आणि जो पहिलाच सिनेमा जो मला मिळाला तो गोल्डन जुबली मिळाला. आणि काय ती कास्टिंग होती, सगळे एक एक मात, सचिन, अशोक. म्हणजे मी मागे पण बोललो कोणाला तरी की शनिवारी संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर शनिवारी संध्याकाळी लाईट बंद करून आम्ही ज्यांचे पिक्चर बघायचो, पाणीपुरी खात किंवा भेळ खात, जे काय, त्यांच्याबरोबर मी आता काम करतोय काही 12-13 वर्षानंतर. सो खूप मोठी मेजवानी होती का ती. सचिन, अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, रीमा लागू, जॉनी लिव्हर, सोनू निगम, जयवंत वाडकर, विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन, कुलदीप पवार, एवढी सगळी मोठी मंडळी यांच्याबरोबर तुला 20-25 दिवस घालवायला मिळणार, अजून काय पाहिजे. सो हे एक माझं चांगलं हे झालं. हे सतीश तारे पण होते आणि सतीश तारे सीन आठवतोय त्यांना असं बांधलेलं असतं. हो, प्रचंड. तुला आठवते का रे ते त्यांचे ते किस्से आणि हे सतीश तारेंचे? म्हणजे तो माणूसच भन्नाट होता. नाही, सतीश तारे आणि तसा माणूस पुन्हा नाही होणार या भूतलावावरती. म्हणजे मी नेहमी म्हणतो की अकबराच्या काळात जर तारे असते तर बिरबल नसताच कुठे. बिरबल त्या दरबारात पण फिरकला नसता, त्याला फिरकूच दिलं नसतं तारेंनी. एवढा हजरजबाबीपणा त्या माणसामध्ये ना. आणि माझी आई जेव्हा गेली ना तेव्हा इंडस्ट्रीमधून मैताला फक्त ते एकटेच होते, कोणी म्हणजे कोणी नव्हतं. म्हणजे अगदी जवळचे पण होते ते, पण त्यांचे काही लोक ते त्यांची रीतभात असते की आई वडील जिवंत असताना एखाद्याच्या मैताला जायचं नसतं, असे म्हणून काही लोकांनी अंग काढलं होतं. पण सतीश तारे एकमेव माणूस होता आणि मी खूप काळ घालवला ग त्यांच्यासोबत. बरेच सिनेमे मी एकत्र केले त्यांच्यासोबत. जळगावला आम्ही एक मोठा पिक्चर केला होता सदाशिव अमरापूरकरांचा, RR आबा आता तरी थांबा. त्यात 4-5 हिरो होते, म्हणजे मिलिंद गवळी मेन हिरो, आणि आम्ही पण ऑलमोस्ट हिरोज होतो. कारण आम्हाला बॅकग्राऊंड, मला गाणं कुणी गेलं सतीश तारेने, मला अवधूत गुप्तेने गाणं गायलं आमच्यासाठी, आणि रोमॅन्टिक सॉन्ग वगैरे आम्ही ते पिक्चराईज केले त्या सिनेमामध्ये. आणि सतीश तारेंबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी ही पर्वणी होती, ही माझ्यासाठी मेजवानी होती. कधी म्हणजे TV, आता आम्ही ऑब्व्हियसली हॉटेलमध्ये बाजूबाजूला रूम असायचे, एका रूममध्ये नाही राहिलो कधी, पण रूम, पण आम्ही त्यांच्याच रूममध्ये सिनियर आहेत म्हटल्यावर. आणि कधी टीव्हीची आड जरी आलो ना ते, आणि आपण काहीतरी वेगळीकडे लक्ष असेल, विकास ऐक ना, मला ते सगळं करून दाखवशील का रे. म्हटलं कुठलं, ते टीव्हीवर जे काही चाललंय मला ना दिसत नाहीये ते, असं ते बोलायचे. बाजूला हो कधीच नाही बोलले, ते जे काही चाललंय ते मला जरा करून दाखवशील का, असे ते. म्हणजे ठेवणीतल्या अशा गोष्टी होत्या ना त्यांच्याकडे. पण वाईट मला एकाच गोष्टीचं वाटतं की ते गेल्यानंतर लोक त्यांना आज अप्रिशिएट करतात. ते असताना त्यांची किंमत लोकांनी एवढी नाही केली. त्यांना बऱ्याच गोष्टींमुळे त्यांना साईडलाईन केलं गेलं, त्यांना टिकवता आलं असतं. पण म्हणतात ना, पण ते होऊन गेला. तो एक तारा मराठी सृष्टीमध्ये तो व्हायचा होता, तो झाला. म्हणजे मला चांगलं आठवतंय की केदार शिंदेची एक मालिका ते करत होते,
आणि एपिसोडला ना 12 मिनिटं कमी पडत होती. हम्म. 22 मिनिटाच्या एपिसोडला 12 मिनिटं कमी पडत होती, कारण त्यांचं कटिंगमध्ये काहीतरी त्यांची गल्लत झाली होती. केदारने फोन केला सतीश, म्हटलं असं असं आहे. तो बोला ठीक आहे, मला एक टेलिफोन देशील का रे? मग त्याने म्हटलं हां दे, नका नाही काय नाही, फक्त तू माझा कॅमेरा लाव, मला एक टेलिफोन दे. इन्स्पेक्टर होते ते त्याच्यामध्ये. आणि सतीशने 14 मिनिटं बोलला आणि एकही मिनिट पब्लिक शांत राहील असं नाही. 14 मिनिटं तो माणूस खळखळून हसवत होता लोकांना. अशी त्याची कॅलिवर होतं. काही स्क्रिप्टची त्याला गरज नव्हती, काय नव्हती. पण ठीक आहे, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी त्यांचा खूप चांगला मित्रही होतो. त्यांना जर विचारलं ना कुणी की तुमचा सगळ्यात चांगला मित्र कोण आहे आजच्या डेटला, म्हणजे जुने असतील त्यांचे खूप वगैरे वगैरे, किंवा बघ कसं असतं, दाखवणारी मंडळी पण खूप असतात. एखाद्या तालमीला जमलो ना, तारे का आहे ना, मागून तारेला कोणी विचारत नव्हतं. पण त्याच्या पडत्या काळात मी होतो. सगळ्या त्यांच्या जो वाईट काळ मधला गेला त्यांच्यामध्ये मी होतो. माझ्या घरी 1-2 दिवस ते राहायला सुद्धा होते, माहीम पोलीस कॉलनीला मी असताना. आणि आय मिस हिम अ लॉट. आय रिअली मिस हिम लॉट. ॲक्च्युली ते तारे आत्ता पाहिजे होते. त्यांनी एवढ्या गोष्टी दिल्या असत्या ना इंडस्ट्रीला, पण आम्ही खरंच तारेंना खरंच खूप मिस करतो.